भारी लागता बघा बा. तसा फणस खायला भारीच आहे. आता डायरेक्ट पावसाळा लागत तवा आपण फणसापेक्षा पण हे पाऊसच पडत ना. भारी लागता. नमस्कार. आताच पडलं फणस घेऊन स्वागत आहे तुमचा पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तू येतो चालू येत फणस कापायचं काम. हो ना आता दुपारची वेळ आहे. बाहेर कडक ऊन आहे आणि घरात चालू आहे फणस कापायचा काम. मस्त पैकी पिवळं पिवळं गर. तोंडाला पाणी सुटाय जोग या काय जबरदस्त आहे. तर एक फणसाचा बेत आहे सध्या. चालू आहे एक फणस कापलाय निखिल रोशन तिकडं फणस खाता. आणि आता कसं आहे त्यांची पण शाळा उघडली पण त्यांना आज शाळेत नेऊन नाही घातला. तवर म्हणू या दोन फणसा तेवढी तरी कापली पाहिजे त्यांना खायला. आता मस्त पैकी खाता. या निखिल खाता गोड आहे निखिल. हो चांगलं लागत ना. चांगला लागत. एकदम गोड आहे. रोशन नाही खात त्याला चावत नाही काय तुटत नाही त्या आतड्यासारखं आहे काय. या रोशन काढून खातो मग त्याला कसं लागत काय गोड लागत नाही. गोड आहे तसा बरा का. बायको इकडं चालू आहे त्याचा याच्यातून काढायचा काम. याच्यात लय बिया आटके राहत्या काय बिया त्या घर निघत नाही का. निघत नाही यास करून करून काढायला लागतात. डायरेक्ट त्याच्यातून लय पॅक घर राहता काय. आता या फणस म्हणजे आमच्या भागात नाही झाडा बरा मित्रांनो. पण आपला मित्र नाही का सतीश पथवे तर त्याच्याकडून आणले 2-3 फणसं आणले ते. मग आम्हाला भेटली खायला ना. आता तिकडं गेलतो राजूरला एक दिवस येता येता आलतो त्यांच्या घरी वरून. त्या घरी नव्हता पण मग त्यांची मम्मी त्यांची बायको तर पप्पा होते मग त्यांनी दिला. हा मग त्या घरी नव्हते पण मग सतीशच्या घरची होते ना ते मम्मी पप्पा त्या. मग त्याने द्यालता आम्हाला ते 3 फणसं तोडून मित्रांनो. मग या फणसाचा बेत आता चालू आहे दररोज एक खातो. आता एकच बाकी उरलाय बरा का. आता या फणस म्हणजे बराच मोठा खराब होऊ शकतात. पिकेलच आणलेत मित्रांनो झाडाचे तोडून आणून. त्याच्यामुळे ते पिकवायचा काय प्रश्नच नव्हता. आणि त्या दिवशी बराच टाइम झाला आम्हाला फणस तोडता. त्याच्यामुळे मग या निखिल रोशन घरीच होती तेव्हा. ते वाटी मग त्यांना आणले 3 फणसं. ते बरी खुश झाली बरी झाली नाही तर. आता दुपारी आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाऊसही पडा ना. सध्या शेतामध्ये काय बाजरी बिजरी पेराय सध्या पाणी नाही. त्याच्यामुळे घरी मोकार गरम होत. इकडे फॅन चालू आहे आणि हवा चालू आहे मस्त पैकी. दुपारची वेळ म्हणजे एकदम गरम जबरदस्त. या आता चालू फणस नाही खाऊन गेले कसं लागत नक्की या कस काय. मस्त आहे बरा का. एकदम मस्त गरम नाही एकदम सुटसुटीत एकदम मस्त. काय लय चिकट चिकट काय लय चिकट राहतात पण हे एकदम कोरडा आहे. चिकट ना भारी कसा. दिल्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद. तर आपला मित्र सतीश पथवे तर त्याने आपल्या 3 फणसं दिली त्याच्यामुळे खूप धन्यवाद त्यांचा पण. दरवर्षी आम्ही फणसं खातो तर नक्की देता आम्हाला. नक्कीच त्यांच्यामुळे आम्हाला फणस मिळालं खाण्यासाठी. आमच्या काही झाडा नाही. बरेचसे मित्र सांगता आम्हाला पण फणसं द्या आम्हाला पण द्या. पण आमच्याकडे नाही. आम्हीच दुसऱ्याकडे आणतो मग आता तुम्हाला देण्यासाठी आमच्या सध्या फणसच नाही. नक्कीच आपल्याला वानवास भेटत तर त्याचाच बेत आहे मित्रांनो. चालू आहे मस्त पैकी फणस खायचा काम. या मग खाऊन मग मित्रांनो आम्ही खातो. तुमच्या गावात का नाही फणस कमेंट करून सांगा. असले तर आम्हाला पाठवा. चला चालू आहे फणस खायचं काम. छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो तुमच्यासाठी. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बरं का. लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायचं कोण राहिला व्हायचं सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो.
आणि नवनवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रेरणा नक्कीच द्या बरं का. चला हाईप करा विसरू नका. धन्यवाद. जय आदिवासी, जय महाराष्ट्र, जय भारत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आम्ही आणले आहे फणस. हे काढलं आहे घर काढलं. मित्रांनो, आम्ही आज फणस आणले. इकडे घर काढायचं काम चालू आहे. इकडं या काढून झाले आहे या काकडे. मग मित्रांनो, हे ताट धावलं घेऊन निघला. आज इकडे काढता या आज फणस आहे त्या मगून काढणार आहे. आज आम्ही आवडच कापणार आहे. या उद्या कापणार आहे, खापणार नाही म्हणून. तुमच्या ते आहे का फणसा? आम्हाला द्या, आम्हाला आवडता फणसा. या बिया आया मग इकडे गोळा केल्या. अजून गोळा करायची. तुम्ही बिया खायला का भुजून? तर शिजवून नाही खाता बिया आणि भुजून नाही खाता. तुम्ही खायला येत कमेंट मध्ये सांगा. या दे का बिया अशा बिया खाता शिजवून भुजून? आम्ही खाणार भुजून शिजवून. मित्र, तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ पाहिला विसरू नका. धन्यवाद.